एकत्राने बोला काय आहे आरोग्याची चळवळ. म्हणजे इथं विषय कशाचा आहे आरोग्याचा. कोणाचं आरोग्य आपलं आरोग्य आणि माणसांचं आरोग्य सोबत आपल्या पिकांचं आरोग्य आपल्या जमिनीचं आरोग्य आणि आपल्या पाळीव प्राण्यांचं आरोग्य अशी ही सर्वांगीण आरोग्याची चळवळ आहे. या चळवळीची स्थापना कोणी केली? या चळवळीची जी सुरुवात केली आहे 2008 मध्ये. आता काय चालू आहे 24 संपायला म्हणजे 16 वर्षापूर्वी या चळवळीची सुरुवात झालेली आहे. कोणी चालू केली? ते आहेत आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सर, सातारा. या चळवळीचं मुख्यालय कुठे आहे? सातारा शहरामध्ये. सातारा कुठे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र कोणाचा आहे? आपला आहे. म्हणजे चळवळ कोणाची आहे? आपल्या माणसाने आपल्यासाठी चालू केलेली आरोग्याची चळवळ आहे. धन्वंतरी या नावाने. ठीक आहे. हा डॉक्टर रमेश पाटील सरांचा आपण परिचय करून घेऊया. तर ते आहेत डॉक्टर रमेश पाटील सर MD मेडिसिन गोल्ड मेडलिस्ट आहेत. म्हणजे उच्च विद्या विभूषित आहेत, विद्वान आहेत, हुशार आहेत आणि गोल्ड मेडलिस्ट. MDला त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. सरांचे 100 बेडचे 2 हॉस्पिटल आजही चालू आहेत, सातारा आणि पुणे 2 शहरांमध्ये. सरांचे दोन्ही मुलं हे सुद्धा MD MS डॉक्टर आहेत. त्यांचे लग्न होऊन त्या दोन्ही सुना आलेल्या आहेत, त्या पण MD डॉक्टर आहेत. म्हणजे असं म्हणा एकाच कुटुंबामध्ये एकाच घरामध्ये मोठ्या लेवलचे 5 डॉक्टर आहेत का? हॅलो, अशी स्थिती असतात ना, काही पैसे तंगी असेल तर एका घरामध्ये किती आहेत? 5. आपल्याला काय माहिती की एका घरामध्ये कोणी एक जरी MBBS झाला MD झाला तर एक चांगला छापखाना सुरू होतो. इथं छापखाने किती आहे? इथं विषय काय? इथं उद्देश आहे. इथं या चळवळीचा उद्देश आहे आजारी माणूस बरा व्हावा आणि बरा माणूस आजारी पडू नये. उद्देश ऐकला सगळ्यांनी? काय सांगितलं मी? आजारी माणूस बरा व्हावा आणि बरा माणूस. उद्देश चांगला आहे. हॅलो, हो तरी म्हणा नाही तरी म्हणा, उद्देश चांगला आहे. कारण प्रत्येक आजारी माणसाला जो कोणी आजारी असेल जो ऍडमिट असेल हॉस्पिटलमध्ये त्याला मनोमनी त्याला मनापासून काय वाटतं की मी पटकन बरा झालो पाहिजे. बऱ्या माणसाला काय वाटतं? आपल्या चळवळीचा उद्देश काय? आजारी बरा झाला पाहिजे आणि बरा माणूस आजारी म्हणून नाही. म्हणजे उद्देश चांगला आहे. या महान उद्देशाकरता डॉक्टर रमेश पाटील सरांसाठी एका गाड्या व्हायला पाहिजे. का गाड्या व्हायला पाहिजे? कारण त्यांच्या परिवारामध्ये डॉक्टर किती आहे? 5. साधं दारूचं दुकान टाकलं कोणी मनोमनी उत्पत्ती लावून काय देवाला लागतो? ग्राहकी कमी होऊ दे का वाढू दे? तो मनोमन काय विचार करतो की या आजूबाजूला जे कोणी पीत नाही त्यांनी पण एकदा यावं. झालं वाटतं की दारू दुकान लागला. इथे 5 डॉक्टर आहेत. यांना काय वाटतं? मात्र जे आजारी आहे ते तर बरे व्हावे पण नवे लोक आजारी पडू नये. म्हणजे असा विचार करणं सोपं नाही. म्हणून हे महान व्यक्तिमत्व आहे. तर 16 वर्षापासून ही आरोग्य चळवळ त्यांनी चालू केली. म्हणजे नेमकं काय केलं तर जे पेशंट आहेत ज्यांचे 2-2, 3-3 दवाखाने बदलून झाले पण अजून त्यांची बिमारी कायम आहे असं चालू आहे. जनरली आता असे बरेच पेशंट भेटतात की ते म्हणतात आता 4था डॉक्टर चालू आहे. 2-3 डॉक्टर गेले तर जमलं नाही, आता आम्ही अमुक एका 4थ्या डॉक्टरची ट्रीटमेंट घेऊन आलो. असं आहे मार्केटवर. फायला मंजूर आल्या, डॉक्टर मंजूर आले पण बिमारी मात्र कायम आहे. तर असे खरोखर त्यांचे 2-2, 3-3 डॉक्टर बदलून झाले. अशा पेशंटला धन्वंतरीच्या आयुर्वेदिक प्रोडक्टनी मेडिसिननी चांगले रिझल्ट घ्यायला लागले आणि हळूहळू आपल्या प्रोडक्टची मेडिसिनची माहिती मार्केटमधले काही तज्ज्ञ डॉक्टर ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदामध्ये तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यापर्यंत पोहोचले. परंतु आपल्या प्रोडक्टची माहिती त्यांना कोणी MRने नाही सांगितली. त्या धन्वंतरीमध्ये कोणी MR वगैरे नाही आहे. कोणी सांगितली? पेशंटने सांगितली. एखादा पेशंट पुन्हा डॉक्टरकडे यायचा. आता तो येणं बंद झाला. डॉक्टरला काय वाटतं आहे की गेला? झालं. डॉक्टरने चौकशी केली या पेशंटचं काय झालं. नंतर त्याला समजलं तो पेशंट एकदम ओके झाला, टकाटक झाला. हॅलो, डॉक्टर चौकशी करताना केली असं बाबा तुला कोणतं खायला भेटलं मला पण दाखव.
जेणेकरून दुसऱ्या पेशंटला मी सांगू शकेल आहे की. तर अशा प्रकारे मग पेशंटकडून थोडीशी मोठी माहिती डॉक्टर लोकांना मिळाली. तर आता भारतामध्ये असे शेकडो डॉक्टर आहेत की ते त्यांच्या अवघड पेशंटला धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरतात. हे धन्वंतरीचं आयुर्वेद क्षेत्रामधलं यश पहिल्या 5 ते 6 वर्षामध्ये. परंतु धन्वंतरीचं जो मुख्य उद्देश आहे की मुळात माणूस बिमारच पडू नये. आणि हे बिमार का पडतात लोक यावर थोडं संशोधन झालं तेव्हा एक गोष्ट क्लिअर झाली की पूर्वीच्या जमान्यामध्ये म्हणजे 100 वर्षापूर्वी एवढं आजारी पडण्याचं प्रमाण होतं का? हॅलो, तेव्हा आयुष्यमान काय होतं? लोक किती जगायचे? आपले पंजोबा 100 पूर्ण 90 हमखास 100, 105, 107, 110 पर्यंत जायचं बरोबर. आता काय करतोय? आता सध्याची जवान पिढी आहे तंबाखू खाणारी यांचं काय राहील? गुटखा खाणाऱ्यांचं काय राहील? त्याचे 60-70 पूर्ण होणं मुश्किल झालेलं आहे बरोबर आहे की. असं का घडलं? याचं मुख्य कारण समोर आलं की पूर्वीच्या काळामध्ये 2 वेळचं जेवण मिळायचं लोकांना ते शुद्ध असायचं. कारण त्याच्यामध्ये कुठलं केमिकल नसायचं. का? तर त्या काळामध्ये रासायनिक खतच नव्हते. वरतून काही जहाज टॉनिक फक्त केमिकल पेस्टिसाईड फवारणी करायची पद्धत नव्हती. म्हणजे काय करत होतं? फक्त जमिनीमध्ये खालून शेणखत आणि वरतून केमिकलच्या फवारण्या नव्हत्या. आता काय चालू आहे? शेणखत कमी कमी झालं, काय वाढलं? रासायनिक खताचं प्रमाण वाढत चाललं जमिनीमध्ये वापरायला. आणि वरतून काय चालू आहे? केमिकलच्या फवारण्या बरोबर. बघा, कृषी सेवा केंद्र म्हणतो आपण दुकान. या दुकानाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली का कमी होत चालली? वाढत चालली. ते सगळं मटेरियल, ते सगळ्या प्रकारचे खतं, ते सगळ्या प्रकारचं बीज जहर केमिकल हे कुठे वापरतात? शेतीमध्ये. जिथं वापरतात त्या शेतीचा आकार दरवर्षी वाढत चाललाय, उलट काय होत चाललाय? एक समृद्धी महामार्ग बनवला गेला तर काही हजार हेक्टर जमीन आता काय झाली? शेतजमीन कमी झाली. कुठल्याही गावाच्या, खेड्याच्या, शहराच्या बाजूला जमीन लेवल पडतात, प्लॉट पडताय. म्हणजे शेतजमीन काय होणार? कमी. एखादं कुठं धरण बांधलं गेलं शेतजमीन काय होते? कमी होते. आता कोणताही रोड गव्हर्नमेंट काय करते? पहिल्यापेक्षा आता रुंद करते. पण शेतजमीन काय उडाली? दिवसेंदिवस कमी उडाली. परंतु कृषी सेवा केंद्र नावाच्या दुकानाची संख्या मात्र कमी कमी उडाली का? उलट ती काय उडाली? कळतंय का? वाढून आली. याचा अर्थ केमिकल वापरण्याचा सपाटा काय होत चाललाय? वाढत चालला. मग हे आपण जी आता छोटीशी बॉटल आहे केमिकलची ती छोटी बॉटल असतो. पण कंपनी मात्र तो माल टँकरने बनवते. कशाने बनवते? टँकरने बनवते. त्याच्या छोट्या छोट्या पॅकेट दुकानामध्ये पोहोचतात. मग हे लाखो टन केमिकल शेवटी शेतीमध्ये पोहोचतं आणि वापरून झाल्यावर फळांच्या रूपाने, धान्याच्या रूपाने, भाजीपाल्याच्या रूपाने कुठे आपल्या ताटामध्ये. ताटामध्ये कुठे जातो? म्हणजे आजचा माणूस, आजची स्त्री, आजचं लहान मुलं नाश्ता करते, जेवण करते म्हणजे काय करतोय आपण? शरीराची मात्रा करतो. आणि म्हणून सगळ्या प्रकारचे आजार काय झाले आता? वाढले. पूर्वीच्या काळी ठराविक आजार ठराविक लोकांना व्हायचे. लिव्हर खराब कोणाचे व्हायचे? फक्त दारू पिणाऱ्याचे. फुफ्फुस खराब कोणाचे व्हायचे? फक्त पिढ्या पिणाऱ्याचे. आता मात्र तसं काही राहिलं नाही. आता कोणती बिमारी कोणाला पण व्हायला लागली. कारण तो 2 टाईम जेवण करतो म्हणजे काय करतो? हे सगळ्या प्रकारचे व्यसन करण्यामुळे शरीरावर जे परिणाम होतात तेच परिणाम या केमिकलमुळे व्हायला लागलेले आहे. म्हणजे आता निरोगी माणसाला पण हार्ट अटॅक लवकर यायला लागला. पूर्वीच्या काळी पण कॅन्सर होता, पूर्वीच्या काळी पण अटॅक यायचे, पण त्यांचं वय 55-60 झालेलं असायचं. त्याला अटॅक आला, त्याला कॅन्सर निघाला. आता मात्र लहान मुलांना कॅन्सर निघाला आणि 25मध्ये 20मध्ये पण आता अटॅक यायला चालू झाले. मी काही बातम्या ऐकल्या, शाळेतल्या मुलांना पण अटॅक यायला लागले. त्यांनी काही व्यस्त केले आहेत का? म्हणजे 2 टाईम काय करतात? जेवणामध्ये काय आलेलं आहे? म्हणून धन्वंतरीने पुढचं पाऊल उचललं की आपण अवघड पेशंटला दुरुस्त करू आहोत, परंतु नवे पेशंट बनवू नये हे हातात कोणाचे आहे? तर पब्लिकला खाऊ घालणे, पब्लिकला आहार पुरवणे, पब्लिकला धान्य, भाजीपाला, फळं पुरवणे हे कोणाचं काम आहे? हॅलो, निर्मिती कोण करतो अन्नधान्याची? शेतकरी. मग पब्लिकला कसं खाऊ घालायचं हे कोण ठरवतो? शेतकरी. काय वापरतो? शेतकरी काय वापरतो? दुकानदाराकडे जाऊन की
की भाऊ तुम्ही ते दिलं होतं मागच्या अडीचं त्याला काही जमलं नाही बा, आता कसं द्या, त्याच्यापेक्षा पॉवरफुल द्या, भारी द्या. आणि मग दुकानदार सांगतो की भाऊ हे जरा जास्त पॉवरफुल आहे, हे तुम्हाला जर एवढं जरा जपून वापरा, हेल्मेट लावा, कपडा बांधा तोंडाला, जरा मजुराला बरोबर सांगा, त्याचं काय होईल एवढी नंतर मरायची तुमचाच नंबर लागू शकतो. हॅलो, दुकानदार चेतावणी देतो, पण सहसा कोणताही शेतकरी भयानक केमिकल वापरायला घाबरत नाही. परिस्थिती बदलायला पाहिजे का? हॅलो, आता आपण काही अर्ध्या घंट्यापासून काही व्हिडिओ बघितले, त्यात काय दाखवलं गेलं? बरं, ते व्हिडिओ धन्वंतरीने बनवले आहेत का? हॅलो, हे मार्केटमधलं सत्यसिद्ध दाखवलेली आहे, टीव्हीवरती बातमी गेली आहे. कशी कोणत्या तालुक्याची? शिरोळ तालुका, कोल्हापूर जवळ. ते भाजीपाला धरप आहे आणि तिथं भाजीपाला घडलं केमिकल वापरणं आलं जास्त प्रमाणात, तिथलं पाणी पण बिघडलं आणि त्या एका तालुक्यामध्ये कॅन्सर पेशंटची संख्या 18,000वर गेली. बघितलं ना? म्हणजे आपल्या घरामध्ये आता जे भेट येऊन आले, वागे येऊन आले, ते पण कसे असतील? आपल्याकडे तपासायची यंत्रणा नाहीये, केमिकलचं प्रमाण किती तपासायची यंत्रणा नाहीये. नाहीतर ते सिस्टम काय सांगेल की हे माणसाने खाण्याच्या लायक हा भाजीपाला किंवा हे मटेरियल नाही लक्षात घ्या. मग हे प्रश्न आला की आपला शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे रासायनिक खत का टाकतो, एवढ्या केमिकल फवारण्या का करतो? हे सगळ्या प्रकारचे प्रोडक्ट पुन्हा मार्केटमध्ये फुकट वाटत चालू आहे का? हे पण आपण काय करतो, पैसा देऊन आणतो. हे का करतो? तर सगळ्यांचा उद्देश एकच आला, फक्त उत्पादन वाढण्यासाठी. का वेगळा काय उद्देश आहे? उत्पादन वाढण्यासाठी. आणि मग धन्वंतरी ठरवलं की पब्लिकचं आरोग्य खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या हातामध्ये आहे. म्हणजे आपण शेतकऱ्याच्या हातातले प्रोडक्ट बदलले पाहिजे. शेतकऱ्याला जे जे लागतं ते आपण ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये देऊ, सेंद्रिय फॉर्ममध्ये देऊ, पण असे प्रोडक्ट देऊ की आपले प्रोडक्ट शेतकऱ्याने वापरले की त्याने काय म्हणायला पाहिजे, यावेळेस माझा खर्च तर काही वाढला नाही, पण उत्पादनामध्ये चांगली 30 ते 50% वाढ झाली. असा जर अनुभव आला शेतकऱ्याला की आतापर्यंत मला 6 क्विंटल पण होत नव्हतं त्या शेतामध्ये, यावेळेस मात्र मला 8 क्विंटल झालं, 2 क्विंटल माझा फायदा झाला, खर्च न वाढला. तर पुढच्या वेळेस हा शेतकरी आपलं टेक्निक धन्वंतरीचे प्रोडक्ट पुन्हा वापरेल का विसरून जाईल? पुन्हा वापरेल. आणि मग त्याच्या शेतातलं जोरदार पीक पाहून, शानदार पीक पाहून बाजूचे 2-4 शेतकरी भाऊ काही चौकशी करतील की नाही? काय चौकशी करतील? भाऊ तुम्ही काय भाऊ, पण एखादा भाऊ फार हुशार असतो, सांगत ते बाजू त्याला वाटतं माझं कळलं पाहिजे नको हे. हॅलो, मग बाजूचे मात्र चिंता करून शिवत लावतात. ते काहीतरी एखादी बॉटल सापडत होती, हॅलो काही कागद सापडत होते आणि मग त्यांना पण माहिती होईल ते पण वापरते, त्यांचं पाहून अजून 4 आपले वापरते. असं करता करता ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली मार्केटमध्ये दिवसेंदिवस. तर मार्केटमध्ये मिळणारा भाजीपाला, फळं, धान्य यातलं केमिकलचं प्रमाण काय होईल? कमी कमी होईल. आणि आपल्या सगळ्यांना रोजच्या जेवणामध्ये कमी केमिकलचं, बिना केमिकलचं खायला मिळायला लागलं तर आपलं सगळ्यांचं आजारी पडायचं प्रमाण काय होईल? कमी होईल. म्हणजे डॉक्टर लोकांचे बोर्ड बदलतील, 500 रुपये फी लावली आहे 300 लागतील, झालं होईल ना? धंदा चालायला लागल्याचं काय होते, किंमत काय होते? कमी होते. पण मागच्या इतक्या वर्षाचा रेकॉर्ड काय सांगते की आजपर्यंत कधीही कोणत्याही डॉक्टरने त्याची फी कमी केलेली नाही. तुम्ही 6 महिन्यांनी 12 महिन्यांनी गेले तर डॉक्टर तो दवाखाना बोर्ड मात्र बदलतो. ही काय होते? वाढते. काय वाटते? मार्केट एवढं मोठं आहे, एवढे पेशंट काय उडाले की फी कमी करायची गरज नाही. पण इथे मात्र खरोखर धर्माचा उद्देश काय की आजारी पडायचं प्रमाण लोकांचं कमी झालं, डॉक्टर मात्र जरूर पुढे करून फी कमी करते होईल. तर असा हा इतका चांगला उद्देश आहे. आता आपण थोडक्यात परिचय करून घेऊया धर्मतेचे प्रोडक्ट कशा प्रकारचे आहेत. तर आपलं सगळ्यात महत्वाचं पहिलं प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे कॅप्सूल इम्युरिच. काय नाव आहे? इम्युरिच. कॅप्सूल इम्युरिच. ओके, या प्रोडक्टबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया, कारण या प्रोडक्ट तुम्हाला प्रत्येकाला काम पडणार आहे. धन्वंतरी समजून घेणे म्हणजे काय समजून घेणे अगोदर हे कॅप्सूल इम्युनिच काय भानगड आहे. एखाद्या पेशंटला
एका चांगल्या औषधाची गरज आहे, पण कोणी पण करू शकतो, परंतु त्याला कुठल्याच प्रकारचा आधार नाही, त्याला पण हे का द्यावं हा विषय मला समजून घ्यावा लागेल. तर जगाचं मेडिकल सायन्स असं म्हणतं की जग हे मागच्या 100 वर्षामध्ये झपाट्याने बदलत गेलाय, सुधारत गेलाय. पटतंय का तुम्हाला? 100 वर्षापूर्वीचं समुद्रपूर, 100 वर्षापूर्वीचा वर्धा आणि आजचं स्थिती सारखीच आहे का? सगळं बदललं. हॅलो, कपडे बदलले, आपले घरं बदलले, रोड बदलले, घरातल्या फॅसिलिटी. आज आपल्याकडे जेवढे संसाधनं आहेत, फॅसिलिटी आहेत, मोबाईल आहे, टीव्ही आहे, कॉम्प्युटर आहे, असं काही होतं का तेव्हा? म्हणजे माणसाने काय केलं 100 वर्षामध्ये? प्रगती प्रगती आणि प्रगती. परंतु आरोग्याच्या बाबतीत आपण तुलना केली की धडधाकड माणूस, निरोगी माणूस, मजबूत माणूस आजचा का पूर्वीचा म्हणावा लागेल? पूर्वीचा नाही की? कारण कुठलंही पाणी प्यायचा त्याला सर्दी पण होत नव्हती. आता मग किती काय पिकनिकहून फॅमिली आली वापस की त्यांना कोणाची भेट घ्यावं लागते? डॉक्टरची. हॅलो, त्याने तिकडे सगळं बिस्करीचं पाणी पिलं तरी पण काय झालं की काय म्हणतात? डॉक्टरची भेट घ्यावं लागते. डॉक्टर काय म्हणतात? तुम्हाला हवामान मानवलं नाही. बरोबर आहे. पूर्वीचा माणूस मात्र कुठलंही पाणी पिऊन घ्यायचा, पाटाचं पाणी प्यायचं, नदीचं पाणी पिऊन घ्यायचा, तरी पण त्याला काही प्रॉब्लेम येत नव्हता. काय करत? तर तेव्हाच्या माणसाची रोगप्रतिकारक शक्ती, कोरोना काळामध्ये जो शब्द आपण घोटून ऐकला, कोणता शब्द? इम्युनिटी पॉवर. रोगप्रतिकारक शक्ती पूर्वीच्या माणसाची कशी होती? स्ट्रॉंग होती. आताच्या माणसाची काय झाली आहे? कमी झालेली आहे. कारण आपण सगळं खाणं बदललं, सवयी बदलल्या, हवा बदलली, पाणी बदललं. मग सायन्स असं म्हणतं की तुम्हाला बिमार पडायचं नसेल किंवा ऑलरेडी बिमार असाल तर लवकर दुरुस्त व्हायचं असेल तर तुमची इम्युनिटी पॉवर काय झाली पाहिजे? स्ट्रॉंग झाली पाहिजे, वाढली पाहिजे. कोरोनामध्ये पाहला आपण ज्यांची इम्युनिटी पॉवर चांगली होती त्यांना जास्त लंबी ट्रीटमेंट द्यायची गरज नाही पडली, आणि ज्यांची इम्युनिटी पॉवर वीक होती त्यांना लंबी ट्रीटमेंट देऊन एक फायदा झाला नाही. आला मुद्दा लक्षात. मग हे इम्युनिटी पॉवर मिळते कुठून? तर सायन्स म्हणतं बाळाचा जन्म झाल्याबरोबर पहिल्या 3 दिवसामध्ये आई बाळाला जे दूध पाजते त्या दुधामध्ये रोगप्रतिकार शक्तीचे, आरोग्याचे 90 घटक असतात. किती? कुठल्या दुधामध्ये? आईकडून दिल्या जाणाऱ्या पहिल्या 3 दिवसाच्या दुधामध्ये 90 घटक असतात. मग पूर्वीच्या बाळाला पण हा डोस मिळालेला आहे, आताच्या बाळाला पण मिळतोय, पण परिस्थिती बदलली. म्हणून सायन्स काय म्हणतं की आईच्या दुधातले ते 90 घटक आता प्रत्येक वयातल्या माणसाला सुद्धा मिळाले पाहिजे मधून, तर आपली इम्युनिटी पॉवर कशी राहील? स्ट्रॉंग राहील. आता आली गेली पंचायत, आई तिच्याच बाळाला हे 90 घटक पुन्हा देऊ शकत नाही. लिमिटेड. किती दिवस? फक्त 3 दिवस. मग रिसर्च चालू झालं की या जगामध्ये आईसारखं दूध आणखी कोणाचं आहे? उत्तर काय आलं? गाईचं आहे. म्हणून आपण गाईला काय म्हणतो? काय म्हणतो आपण गाईला? गोमाता. भले आपण चहासाठी दुधाचा उकळा लावून ठेवलाय, दूध कशात येतं? पण देतं ते म्हशीचं. हॅलो, पण कोणीही म्हशी समोर जाऊन म्हैस पाटा म्हणतं? आपला नमस्कार कोणाला होतं? म्हणतं गाईचा. आणि मग गाईच्या दुधावर रिसर्च झालं. रिसर्चमधला रेफरन्स आला आयुर्वेदामध्ये 5000 वर्षापूर्वी आपण एक ग्रंथ लिहून ठेवला गेला, चरक संहिता, भावप्रकाश, सुश्रुत संहिता. त्याच्यामध्ये माहिती आली आहे की गाय सुद्धा पहिल्या 3 दिवसात जे दूध देते त्याला आपण काय म्हणतो? जी म्हणतो ना, गायचा जी खरवस करून खातो आपण, तर त्याला अमृताची उपमा दिलेली आहे. आणि ते आई समान, आईचं दूध सारखं आहे असा उल्लेख आयुर्वेदामध्ये आहे. मग सायंटिस्ट लोकांनी मागच्या 150 वर्षापासून रिसर्च चालू आहे या मुद्द्यावर. तर रिसर्च करताना अशी गोष्ट समोर आली की गाय भरपूर दूध देते आणि गाईच्या त्या पहिल्या 3 दिवसाच्या दुधामध्ये हे 90 घटक भरपूर प्रमाणामध्ये असतात. पण रिसर्च करताना एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. लक्षात नाही का? पहिल्या 3 दिवसाचं गाईचं दूध जर तापवलं गेलं, गरम केलं गेलं तर त्याच्यातले हे महत्त्वाचे 90 घटक नष्ट पावतात. काय केल्याने? गरम केले. आणि आपण आतापर्यंत सगळ्यांनी ते दूध खाल्लं आहे. काय खाल्लंय? हॅलो, काय केलंय? त्या वड्या बनवल्या, टेस्टी लागावं म्हणतात, साखर टाकली, विलायक टाकली, डेटभर खाल्लं, पण नंतर जेवताना काय म्हटलं? नाही तुम्ही सगळ्यांनी ते खाल्लाय ना, आता मग मी 2 पोळ्या कमी खाल्लं. कारण पोट भरलं असतं, म्हणजे पोट भरलं पण त्यातले घटक मिळाले नाही. आणि
अनेक देशाचे सायंटिस्ट लोकांनी रिसर्च केलं की आता हे 90 घटक या दुधात आहेत, पण ते बाजूला कसे काढायचे. आणि जेव्हा जेव्हा त्याची पावडर बनवल्या गेली तर लॅबचा रिपोर्ट काय यायचा, यातले 90 घटक संपले. कारण पावडर कशी बनवतात, गरम करून. खवा बनवण्याचं जगामध्ये एकमेव टेक्निक आहे, कढईत टाकून गरम केल्याशिवाय खवा तयार होत नाही. तसं पावडर बनवण्याचं टेक्निक तेच आहे, गरम केल्याशिवाय पावडर तयार होत नव्हती. शेवटी जर्मनी आणि अमेरिकन सायंटिस्ट लोकांनी अनेक वर्ष प्रयत्न करून त्यांनी कोल्ड प्रोसेसमध्ये ठरवला आता दुधाला गरम न करता अति थंड अवस्थेत घेऊन त्याची पावडर बनवली. तेव्हा फर्स्ट टाइम लॅब रिपोर्ट आला की या दूध पावडरमध्ये ते सर्व 90 घटक लाईव्ह फॉर्ममध्ये आहे. आणि मग हे जे आपली गरम करण्याची प्रथा आहे, ही गरम करण्याची प्रथा का होती, कारण त्या गाईच्या दुधामध्ये, कच्च्या दुधामध्ये 24 घटक असे असतात की ते माणसाच्या पचनसंस्थेला चालत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी कमीत कमी त्या दुधाचा आनंद घेता यावा म्हणून गरम करून खाण्याची प्रथा पाहिजे. मग सायंटिस्ट लोकांनी अधिक कसं करून ते 24 कंटेन त्यात हटवले त्या पावडरमध्ये. आता उरले फक्त 90 कंटेनयुक्त पावडर. आणि मग त्याच्यावर रिसर्च केलं की ते अनेक प्रकारच्या आजारामध्ये, अनेक प्रकारच्या वयामध्ये वापरून पाहतो. कॅन्सरमध्ये, किडनीमध्ये, HIV मध्ये, संधिवातमध्ये, नेहमी होणारी सर्दीमध्ये, स्किनचे आजार वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या आजारामध्ये त्याचे ट्रीटमेंटल रिझल्ट दिसून आले, चमत्कारिक रिझल्ट दिसून आले. त्याला नाव दिलं मेडिकल सायन्सने काऊ कोलेस्ट्रॉल, म्हणजे गाईचं पहिलं दूध. आणि हे सगळं फॉरेनमध्ये असं रिसर्च झाल्यावर या सगळं नॉलेज इंडियामध्ये पोहोचलं. तर ऑलरेडी या सब्जेक्टवर ज्यांचं रिसर्च चालूच होतं त्याच्यामध्ये एक नाव धन्वंतरीचे निर्माते आदरणीय डॉक्टर रमेश पाटील सर, आणि दुसरं एक मोठं नाव आहे कॉम्प्युटर सायंटिस्ट ज्यांनी आपल्या देशाला पहिला परम महासंगणक केला, आदरणीय डॉक्टर विजय भटकर सर. हे सुद्धा आयुर्वेदामध्ये रिसर्च करतात. पुण्याला त्यांची इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह म्हणून एक संस्था आहे. तर यांच्या दोघांच्या प्रयत्नाने ती तयार पावडर इंडियामध्ये बोलवली गेली आणि त्यांनी एक कॅप्सूलचं कव्हर तयार करून त्यात ती पावडर टाकली. म्हणजे काय तयार झालंय, कॅप्सूल तयार झालं. त्याला नाव दिलं गेलं कॅप्सूल इम्युरिच. इम्युरिच म्हणजे इम्युनिटी पॉवर ते काय करते, वाढवते. भारतामध्ये ही कॅप्सूल तयार झाल्यावर त्यांनी 7,000 पेशंटवरती 18 महिन्यामध्ये क्लिनिकल ट्रायल घेतली की याचे काही सायंटिफिक आहेत का, काही ओव्हरडोस आहे का. त्यातून ते तथ्य समोर आले. नंबर 1 की आपलं कॅप्सूल इम्युरिच म्हणजे त्यातली दूध पावडर ही वंटे बाळाला पण देता येते, नुकत्याच जन्मलेल्या बाळाला देता येते. का देता येते, कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही, कुठल्याही प्रकारची वनस्पती नाही. काय आहे त्यामध्ये, फक्त आईच्या दुधामध्ये जे 90 घटक असतात तेच 90 घटक म्हणून घेते गाईच्या दुधातून घेतात म्हणून देत आहेत. पण का द्यावं, तर नुकत्याच जन्मलेल्या बाळाला काही पण प्रॉब्लेम सांगितला असेल डॉक्टरांनी, याचा लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, याचा किडनीचा प्रॉब्लेम आहे, याच्या हार्टला होल आहे किंवा प्री मॅच्युअर बेबी आहे, काचेच्या ठेवावं लागेल, अनेक प्रॉब्लेम असू शकतात. तर सगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेममध्ये आपलं कॅप्सूल इम्युनिटी त्या बाळाला औषध म्हणून देता येतं. पण बाळ उठून देत आहे, निरोगी आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तरी पण देता येतं. का, तर त्याची इम्युनिटी पॉवर चांगली नाही, त्याच्यामध्ये 5 प्रकारचे ग्रोथ फॅक्टर आहेत, 13 प्रकारचे इम्युनोग्लोबुलिन आहेत आणि म्हणून ते नॉर्मल बाळाला पण दिलं तर ते लवकर आजारी पडणार नाही. त्याला नेहमी डॉक्टर द्यायची गरज पडणार नाही. चुकून आजारी पडलं तरी त्याला लंबी ट्रीटमेंट द्यायची गरज पडणार नाही. आला पडलं कशामध्ये, त्यानंतर प्रेग्नंट लेडीला पण देता येतं. डॉक्टर सांगतात ना सोनोग्राफी रिपोर्ट करून पुढे काय सांगतात, भविष्य मुलगा होईल किंवा मुलगी होईल असं सांगत नाही, पण काय सांगतात डिलिव्हरी कशी होईल सांगतात की डॉक्टर काय म्हणतात मग ते की रिपोर्टमध्ये जरा प्रॉब्लेम आहे, आता तुम्ही जरा पुढची तयारी करून ठेवा. पुढची तयारी काय करायची, रिझल्ट कोण करणार आहे, डॉक्टर. तयारी करायला सांगतात कशी ते पैसे किती फरक आहे रिझल्ट बिलामध्ये किती फरक पडतो. हॅलो 4-5 पटीचा, हॅलो बरोबर आहे. आणि ज्यांची डिलिव्हरी होणार आहे कधी कधी बाहेर डिलिव्हरी पहिली डिलिव्हरी त्या विषयांना काय वाटतं, जावई बोला मुलगा हो का मुलगी हो, तर डिलिव्हरी झाली पाहिजे. डॉक्टर काय म्हणून तयारी करून ठेवा. अशा केसमध्ये सुद्धा आपल्याला त्या महिलेला कॅप्सूल विकून देता येते, जेणेकरून डॉक्टरांनी जरी सिद्ध सांगितलं तरी ते डिलिव्हरी आपल्याला नॉर्मलमध्ये करता येते. असं आपल्याकडे शेजारी एक्झाम्पल आहे. आता लेडीजला काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे तरी पण द्यायला चालतं, जेणेकरून डिलिव्हरी योग्य प्रकारे होईल आणि येणाऱ्या बाळाची आणि तब्येती
चांगली राहील. थोडक्यात काय, तर कोणी आयसीयू मध्ये असेल, हॅलो आपला कोणी मित्र आहे, नातेवाईक आहे, तो कुठे आहे, आयसीयू मध्ये आहे, कुठल्या तरी आजारामुळे. आयसीयू मध्ये गेलेल्या पेशंटच्या घरी 2 टेन्शन असतात. पहिलं कोणतं, की आपला पेशंट सही सलामत घरी येतो का नाही. दुसरं टेन्शन कोणतं असतं, आला तरी डॉक्टर साहेब भेट किती काढतात, हे पण टेन्शन असतं. हे दोन्ही टेन्शन कमी करण्याकरता आयसीयू कंडिशन मधल्या पेशंटला सुद्धा आपला कॅप्सूल इमोरिन देता येते. डॉक्टरांच्या ट्रीटमेंटमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही. हे दिल्यावर काय होतं, त्या पेशंटची इम्युनिटी पॉवर वाढते आणि म्हणून डॉक्टर त्यांना देत असलेल्या ट्रीटमेंटला त्याची बॉडी लवकर रिस्पॉन्स देते. हॅलो, तो 8 दिवस आयसीयू राहणार होता, 4 दिवसामध्ये बाहेर गेला. मग त्याचं बिल वाढेल कमी होईल. हा, म्हणजे कोणाचं बिल कमी करत असेल दवाखान्यात, त्याला हे ठरवता येतं. यासाठी तज्ञांची सल्ला घेण्याची गरज नाही. आराम करायच्यामध्ये हा, तर अशा प्रकारचा आपल्या प्रोडक्ट आहे. कुठल्या कुठल्या आजारांना सांगतो, जे ज्या आजारांची आपण नावं ऐकलेली आहेत, हॅलो, जे कोणत्या आजारांना माहिती आहे त्या सर्व आजारामध्ये सपोर्टिंगमध्ये देता येतं. पेशंटची चालू असलेली ट्रीटमेंट बदलायची गरज नाही. तुझा लक्षात आलं यावर. हा, तर जास्त आपलं कॅप्सूल इमोरिन आहे. मग जोडीला आपल्या आजाराच्या वेगळ्या वेगळ्या कॅटेगरी असतात, त्याप्रमाणे धर्मंत्रे आणखी सपोर्टिंग प्रोडक्ट बनवलेले. ती हे आपलं एक प्रोडक्ट आहे डिटॉक्सिफाईंग. डिटॉक्सिफाईंग हे काय करतं, बॉडीचे टॉक्सिक अपायकारक घटक काय करतं, बाहेर काढतं. याची कोणत्या आजारामध्ये गरज आहे, तर नेहमी होणारी सर्दी आहे, स्किनचे आजार आहे, त्यानंतर दमा अस्थमा आहे, किडनीचे विकार आहे, लिव्हरचे विकार आहे. अशा प्रॉब्लेममध्ये बॉडीचे टॉक्सिन बाहेर काढणं गरजेचं असतं, इव्हन कॅन्सरमध्ये सुद्धा. तर अशा सगळ्या केसेसमध्ये आपण काय करू, इम्युनिट पण देऊ समोरच्याला, इम्युनिट प्लस काय देऊ सोबत डिटॉक्सिफाईंग. अशा प्रकारचे हे ज्यूसमध्ये आहे. सकाळी किंवा संध्याकाळी 1 टाईम फक्त 30 ml घ्यायचं आहे. तिकडची 30 बंद करायची, आपल्याकडे 30 चालू करायची. हॅलो, कारण हे आरोग्याच्या चळवळीची 30 आहे. हा, या पुढचं प्रोडक्ट आहे आपलं फायटोग्राम. जेंट्स लोकांचे जे खास करून सेक्स्युअल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये हे देता येतं. त्याच्यामध्ये जटामासी आहे, शतावरी आहे. आपण फोल्डर लावतो